नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला शेतामध्ये यायला थोडासा उशीर झाला आहे. आपण कालच पाईपा सेट करून गेलेलो ज्वारीमध्ये आणि आता स्प्रिंकलर चालूच आहेत. काल रात्रीच चालू करून गेलेलो आपण आणि सोलर ॲटोमॅटिक सकाळी चालू होतं. सोलर पंप आपल्या शेतामध्ये सोलर पंप असल्या कारणाने सकाळीच चालू झाला असेल ऊन पडल्या आणि ते भिजवते छान असं. आणि आता आपण आलो कारण थोडीशी घरात कामं होती, घरातली कामं आटपून आपण जिथं जिथं कांदा दाट झालेला आहे तो तराव काढतो आहे आपण. आणि एक शिल्लक ओपे केलेले आपण 2 त्या ओप्यामध्ये आपण इथं तराव लावत आहे. मित्रांनो बघू शकता आपली बायजा आहे इथं तराव लावत आहे. आपण बघूया मित्रांनो कसे लावले जाते तराव. आपण आता पाणी देऊन घेतलं इथं मित्रांनो आणि हा बघू शकता खत. जितका खत टाकसाल मित्रांनो कांद्याला आणि लसूणाला तितके छान असे कांदे आणि लसूण येतात. हे बघू शकता तराव किती अंतर ठेवले. 4 बोटाचं अंतर ठेवून तराव आपले पुरले जात आहेत. बघा मित्रांनो अशी प्रोसेस राहते तराव लावण्याची. अशा प्रकारे कांदा लावला की मोठे कांदे होतात आणि विकलेही जातात छान अशा किमतीला. बघू शकता मित्रांनो एकदम सिंपल प्रोसेस आहे. पाणी द्यायचं एकदम आणि ओलं झालं की रानामध्ये आपल्या दगड नसल्या कारणाने आपल्याला इजा होत नाही आणि बोटाने अगदी टोचलं की बरोबर ते लागले जात आहेत. आता पाणी दिल्या कारणाने ते सकाळपर्यंत एकदम त्याला टवटवी येईल आणि त्याच्या मुळ्याही खोलवर जातील आणि छान असा कांदा तयार व्हायला चालू होईल आपल्या शेतामध्ये. बघू शकता मित्रांनो असे एका ओळीमध्ये कांदे लावून घ्यायचे. आणि मित्रांनो 2-3 दिवसामध्ये कमीत कमी पाणी द्यायला पाहिजे आपल्या रानाकडे. आपल्या रानामध्ये लगेच वापसा येतो. बघू शकता अशी पद्धत राहते कांदा टोचणीची. तुमच्या इकडची काय पद्धत असेल मित्रांनो? आमच्या इकडे वेगळी अशी पद्धत राहते. आणखी काय पद्धत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. अशा प्रकारे आपण कांद्याची लागण करतो इथे मित्रांनो. बघू शकता आणखीन एक ओपा शिल्लक आहे आपल्याकडे. त्यामध्ये आता बघूया जर शिल्लक राहिलेत तराव तर इकडं पण लावूया आपण, नाहीतर आपण इथं भाजी वगैरे टाकूयात, काहीतरी येऊ शकतं. बघू शकता मित्रांनो आता मित्रांनो ऊन यायला लागलेलं आहे आणि आता पाणीही प्रेशरने येईल. हा पण ओपा भिजवायचा का विचारूया आपण बायजायला आणि इकडं पण कांदा लावून घेऊया, तिला मदत करूया आपण. इथं आपण व्हिडिओ थांबूया. आपला व्हिडिओ जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आम्ही बनवत राहू आणि तुम्हाला माहिती देत राहू आमच्या इकडे काय पद्धत राहते. तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवा तुमच्या इकडची काय पद्धत आहे, कशा प्रकारे तुमच्या इकडे लागण केली जाते. धन्यवाद मित्रांनो.